नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 17 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र पुनर्वसू आहे. योग ब्रह्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:23 पासून ते 1:43 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 पासून ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:04 पासून ते 4:24 आणि यमगंड काळ सकाळी 9:42 पासून ते 11:03 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र हर्षल बरोबर लाभयोग करणार आहे. संध्याकाळी 6:48 हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करेल आणि नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 6:48 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा घाई गडबडीचा राहील. तुमचे प्रवास योग वगैरे होतील, मात्र कामं तुमची मार्गी लागतील. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याकरता सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. जी निर्णय तुम्ही घ्याल ते अगदी अचूक असतील. काही चांगल्या संकल्पना सुचू शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी संध्याकाळी 6:48 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही उत्तम लाभ संभवतात. अनपेक्षित काही लाभ होतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण गुंतवणुकीकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टींच्या संदर्भातल्या काही चांगल्या आयडियाज तुमच्या मनात येऊ शकतील. भविष्यकालीन योजनेसाठी त्या नक्कीच फायदेशीर ठरतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी संध्याकाळी 6:48 हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल आणि तुमचा मूड अतिशय उत्तम दिसून येईल. जी कामं हाती घ्याल सहजपणे पूर्ण होताना दिसेल. काही चांगले उत्तम अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूक होईल. थोडंसं तुमचे जे खर्च असेल त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 6:48 हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण दिवस हा थोडासा धावपळीचा राहील, दगदगीचा राहील, मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे संध्याकाळ नंतरचा कालावधी अतिशय उत्तम राहील. एक वेगळ्याच प्रकारची शांतता तुम्ही अनुभवाल. याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्या संदर्भात काही चांगले अनुभव संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये नक्कीच मिळतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 6:48 हा चंद्र तुमच्या व्यय स्थानात भ्रमण करेल. तुमच्या दिवसातली जी काही महत्त्वपूर्ण कामं आहेत ती संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील.
संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचा काहूर मचेल. काळजी करू नका. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 6:48 नंतर हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आज संपूर्ण दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होतील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ याकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. त्यामुळे आत्मविश्वास तुमचा दुणावेल. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा मार्गी लागतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा उत्तम राहतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 6:48 नंतर हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याचे उत्तम साथ लावेल. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. जी कामं होत नाहीत, अडकलेली आहेत, त्या कामाच्या संदर्भात आजच्या दिवशी नक्की विचार करू शकाल. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक संभवतो. याचप्रमाणे संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होऊ शकतील की ज्या शुभफलदायी राहतील. काही चांगल्या इंट्युशन सुद्धा येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 6:48 नंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. आज संपूर्ण दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. काही अनपेक्षित लाभ मात्र मिळू शकतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल अतिशय उत्तम प्रकारचे दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 6:48 नंतर हा चंद्र तुमच्या 8व्या सणात भ्रमण करेल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर दिसून येतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. मात्र काही अनपेक्षित लाभ अचानकपणे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 6:48 नंतर हा चंद्र तुमच्या 7व्या सणात भ्रमण करेल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. फक्त महत्त्वपूर्ण कुठल्याही प्रकारची कामं हाती घेऊ नका. कमिटमेंट प्रॉमिसेस आपण थोडं लांब राहा. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या संकल्पना समोर येऊ शकतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 6:48 नंतर हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. संपूर्ण दिवसात महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी चांगले काही लाभ आजच्या दिवशी होऊ शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 6:48 नंतर हा चंद्र तुमच्या 5म स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज संपूर्ण दिवसात घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय सुधारतील. घरातल्या व्यक्तींच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याकरता काही वेळ द्यावा लागेल. याचप्रमाणे संध्याकाळनंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. भाग्याचे उत्तम साथ लाभेल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसते. तुमचा मूड सुद्धा चांगला राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
तर मित्रांनो, हे होतं दिनांक 17 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.